नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणाली आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही भोपळ्याच्या घाऱ्या नेहमीच खाल्ला असाल, तर आज आपण वेगळा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे बीटच्या घाऱ्या। तर बीट हे आपल्याला अगदी रक्तवाढीसाठी पौष्टिक असं असतं। तर तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये भोपळ्याच्या घाऱ्या खाऊ शकत नाही, तर आज आपण बीटच्या घाऱ्या पाहणार आहोत, त्या आपल्याला अगदी पौष्टिक असतात। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 2 मोठे बीट घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गूळ, त्यानंतर इथं मी वेलची, सुंठ आणि जायफळाची पूड करून घेतलेली आहे। तसेच मी इथं बडीशेपची देखील पूड घेतलेली आहे, त्यानंतर खसखस आणि तीळ। तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण ह्या बीटची साल काढून घेऊयात। तर इथं मी बटाट्याची साल काढायचं आहे, त्याच्या साहाय्याने बीटची साल काढून घेते। तर इथं आता मी पूर्णपणे याची साल काढून घेतलेली आहे। तर आपल्याला याचे दोन्ही बाजूचा शेंडा कट करून घ्यायचा आहे। तसेच आपण दुसऱ्या बीटचा देखील साल काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बीटचे साल काढून घेतलेले आहे। तर आता आपल्याला ही बीट खिसून घ्यायची आहे। तर आता आपण बीट खिसून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण इथं बीट दोन्ही खिसून घेतलेले आहेत। तसेच आता आपण गूळ देखील खिसून घेऊयात। अशा पद्धतीने आपण गूळ देखील चिरून घेतलेला आहे। तर आता आपल्याला बीटचा किस एका वाटीने मोजून घ्यायचा आहे। तर इथे आता मी चुलीवरती एक भांड तापत ठेवलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये बीटचा किस घालून घेऊयात। इथं मी वाटीच्या मेजरमेंटनी घालते। असाच आपण सर्व बीटचा किस मोजून घेऊयात। तर इथं आपला 3 वाटी किस झालेला आहे। तर इथं मी 3 वाटी बीटचा किस घेतलेला आहे। तर आपल्याला याच वाटीच्या मेजरमेंटनी गूळ देखील घ्यायचा आहे। मी इथं 3 वाट्या गूळ घेते। तुम्हाला कमी जास्त गोड हवाय त्या पद्धतीने तुम्ही गूळ वापरू शकताय। तर आता आपण हे हलवून घेऊयात। तर इथं आता आपण हे गूळ विरघळूपर्यंत एकसारखं हलवून घेऊयात। तोपर्यंत आपलं बीट देखील शिजलं जाईल। आपला गुळाचा पाक व्हायला इथं सुरुवात झालेली आहे। या घाऱ्या एकदम पौष्टिक आहेत, कारण बीट आणि गूळ या दोन्हीमुळेही रक्त आपलं भरपूर वाढतं। तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपला गूळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे। तर आपण आणखीन 5 मिनिटं बीट शिजवून घेऊयात। तर इथं आता आपलं बीट पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये वेलची, जायफळ आणि सुंठ याची जी पूड करून घेतलेली आहे, तसेच आपण बडीशेपची देखील पूड घेतलेली आहे, हे याच्यामध्ये घालून घेऊयात। तर इथं आपल्याला ही पूड सर्वात शेवटी घालून घ्यायची आहे, म्हणजे याचा खमंग वास राहतो। तर इथं आता वेलदोड्याचा मस्त असा अरोमा येत आहे। तर आता आपण हे मिश्रण खाली उतरून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। तर इथे आता आपण हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे हे पटकन थंड होईल आणि आपल्याला याच्यामध्ये पीठ देखील मिक्स करता येईल।
तर इथं आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला पीठ ह्याच्यामध्ये मावेल तेवढंच घालायचं आहे. पीठ जर जास्त घातलं तर बीटची चव राहणार नाही आणि आपल्या घाऱ्या कठीण होतील. तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं मावेल तेवढंच पीठ घालून घ्यायचं आहे. तर आणखीन थोडं पीठ आपण घालून घेऊयात. तर इथे आता आपलं पीठ मळेपर्यंत आपण एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण याचा एक गोळा बनवून घेऊयात. आता आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे. तर आता आपल्याला घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी इथं पोळपाट घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थापून देखील करू शकताय. तर मी इथं तेलाचं बोट लावून एक छोटा गोळा करून घेते. असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. इथं मी आपण पुरीला जेवढा गोळा बनवून घेतो तेवढा घेतलेला आहे. तर आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे आपली घारी चिकटली जाणार नाही. तर इथं आता आपली घारी लाटून झालेली आहे. तर आपण याच्यावरती थोडंसं तीळ आणि खसखस घालून घेऊयात. आणि आणखीन थोडं लाटून घेऊया. अशा पद्धतीने आपण बाकीच्या घाऱ्या देखील लाटून घेऊयात. तर इथं आता आपल्या घाऱ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण तळून घेऊयात. तर इथं मी त्यासाठी आधी आपलं तेल तापलंय का बघते. थोडंसं पिठाचा गोळा टाकून आपल्याला तेल तापलंय की बघून घ्यायचंय. तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण घाऱ्या तळून घेऊयात. तर इथं आपल्याला एक एकच घारी तळून घ्यायची आहे. आपल्याला घारी एकाच बाजूने तळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूवरती असं तेल घालून घ्यायचं आहे. आपण जर दोन्ही बाजूनी घाऱ्या तळून घेतल्या तर त्या तेलकट होतात. तर इथं आता आपण घारी तळून घेतलेली आहे. तर आता आपण ह्या काढून घेऊयात. त्यासाठी मी इथं टिश्यू पेपर घालून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण बाकीच्या घाऱ्या तळून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्या बीटच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या बीटच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.